मुखं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवं वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं शरणः शरणः जगद्गुरु तुकोबारायांचा निवडलेला आहे। या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय तुम्हा आम्हांच्या मूलभूत आकांक्षा फलीभूत होण्याचा उपाय सुचवतात। पहा, थोडस लक्षपूर्वक ऐका। इथं भिन्न भिन्न विचाराची लोक आहेत, भिन्न भिन्न वयोगटातील लोक आहेत, सर्वजण भिन्न भिन्न जरी असले तरी देखील सर्वांच्या मूलभूत आकांक्षाचा विषय हा एकच आहे आणि तो मी नक्की सांगू शकते। बाबा, तुमच्या मनामध्ये काय आहे हे तुम्हाला सांगू शकते का मी? तुम्ही आता नाही म्हणतात, पण जर मी सांगितलं तर ते सांगण्याकरिता अगोदर एक दृष्टांत आहे का? एका राज्यामध्ये राजाने एका व्यक्तीला खूप दिवसापासून प्रधान पदावरती ठेवलेलं होतं आणि त्याचं काम एवढं चोख असायचं की तो कुठलंही काम अतिशय मनाने तन मन धन एकत्र करून त्याचं काम तो करत असत। परंतु कुणी कितीही चांगलं काम करा, त्याच्या बाबतीत 99 जण जरी बाबा त्याला चांगले म्हणू द्या, पण एक जण त्याला नाव ठेवणारा नक्कीच असतो। तो एवढं सुंदर काम करायचा तरी देखील गावातील काही असंतुष्ट असणाऱ्या लोकांनी विचार केला। ते म्हटले, आपल्या राज्यामध्ये आणखी काही एवढी हुशार मंडळी आहेत तरी सुद्धा राजाने याच व्यक्तीला एवढ्या वर्षापासून प्रधान पदावरती ठेवलेला आहे। आपल्यामधील कुणाला तरी चान्स मिळाला पाहिजे, तो काय एवढं चांगलं काम करतोय का? मग म्हटले, आपल्यामध्ये बोलून जमणार नाही, मग निश्चित आपण राजेसाहेबांकडे गेलं पाहिजे। राजेसाहेबांकडे गेले आणि गेल्यानंतर राजेसाहेबांना म्हणाले, राजेसाहेब, आपल्या राज्यामध्ये आणखी काही बुद्धिमान हुशार मंडळी आहेत, त्यांना सुद्धा प्रधान पदावरती तुम्ही बसू द्या। बरं, राजेसाहेब म्हणले, ठीक आहे, तुमचं म्हणणं मी मान्य करतो, परंतु या प्रधानापेक्षा तुमची जी कुणी माणसं असतील ते हुशार आहेत हे मी कशावरून ठरवायचंय? तर एक जण म्हटला, राजेसाहेब, परीक्षा घेऊ। मुलांनी वर्षभर किती बोलू द्या, मुलगा असो की मुलगी असो, त्याचं हुशारी कधी कळते बरं? वार्षिक परीक्षा झाल्याच्या नंतर। वर्षभर काहीही बोलू द्या, मी एवढा अभ्यास करते तेवढा अभ्यास करते, वार्षिक परीक्षा जेव्हा होते आणि ज्यावेळेस आपण रिझल्ट पाहू त्यानंतर कळतं मुलगा असू द्या मुलगी असू द्या किती हुशार आहे। म्हणजे परीक्षेमधून कळतं कोण किती हुशार आहे। मग यांचं ठरलं परीक्षा द्यायची। राजेसाहेब म्हणाले, तुम्ही एखादा प्रश्न काढा, आमच्या प्रधानजीला विचारा आणि आमच्या प्रधानजीला जर उत्तर देता आलं नाही तर आमचा प्रधानजी राजीनामा द्यायला तयार असणार। प्रधानजीला सांगितलं आणि प्रधानजीला सांगितल्याच्या नंतर प्रधानजी म्हटले, राजेसाहेब, यांच्या परीक्षेमध्ये जर मी कमी लेखलो तर निश्चित मी माझ्या पदाचा राजीनामा देणार। आपल्या राज्यामध्ये आणखी काही बुद्धिमान आणखी काही हुशार मंडळी आहेत आणि त्यांच्या बुद्धीचा वापर करून जर आपल्या राज्याचा जर विस्तार होत असेल तर काही हरकत नाही, मी जर कमी लेखलो तर निश्चित मी राजीनामा देणार।
यांचं ठरलं गुरुजी प्रश्न विचारायचा आहे. मग यांचं ठरल्याच्या नंतर म्हटले आपण प्रधानजीला प्रश्न कुठला विचारायचा बरं.